नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं कन्या राशीतील होणारं गोचर भ्रमण व त्याची जागतिक, राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य फळे बघणार आहोत। त्याचबरोबर या दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन या राशीच्या लोकांना हे मासिक भविष्य हा महिना कसा असेल हे मी मासिक भविष्यात सांगणार आहे। तत्पूर्वी एक निवेदन सांगतो की मी मागच्या 1 महिन्यामध्ये की 2 महिन्यामध्ये व्हिडिओ नाही टाकला। माझ्या आईचं निधन झालं, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो। इथून पुढे रेग्युलर आपले व्हिडिओ येतील, ते व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी अपेक्षा करतो। रवीचं गोचर सांगण्यापूर्वी थोडक्यात मी तुम्हाला रवीविषयी माहिती देतो आणि नंतर आपण रवीचे हे महिन्यामध्ये काय जागतिक, राजकीय घडामोडी घडतील ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर आपण तूळ ते मीन या राशीच्या लोकांचं मासिक भविष्य पाहणार आहे। रवीच्या बेसिक थोडंसं माहिती करून घेऊया। आपल्याला माहितीच आहे की रवी हा ग्रह सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा, जीवनशक्ती, रोग प्रतिकारशक्ती देणारा किंवा प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा, सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रविवरून आपण व्यक्तीचं काय पाहतो तर रविवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ, रोग प्रतिकारशक्ती, जीवनविषयक दृष्टिकोन, धडाडी, संकटाला, आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती, वडिलांचं सौख्य, त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य, आयुष्य या सगळ्या गोष्टीचा विचार आपण रविवरून करतो। रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाकडे शासन, सरकार, सत्ताधारी पक्ष, राजकारणी लोक, उच्चपदस्थ लोक, सरकारी नोकरदार, न्यायसंस्था या सगळ्या रवीच्या अंमलाखाली येतात। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो, म्हणजेच रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवी गोचरीने आपल्या रवीचं गोचर कसं असतं तर जेव्हा आपल्या चंद्र राशीला रवी हा 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फलदायी ठरतो। या उलट रवी जेव्हा राशीला 4था, 8वा, 12वा येतो तो प्रतिकूल किंवा त्रासदायक जातो। लक्षात घ्या, इतर स्थानातली रवीची फळ थोडी मध्यम मिळतात। असा रवी गोचरीने 17 सप्टेंबर रोजी पहाटे सिंह या राशीतून, आपल्या मूळ त्रिकोण राशीतून कन्या या आपल्या मित्राच्या राशीत प्रवेश करणार असून तेथे तो 17 ऑक्टोबर 25 पर्यंत राहणार आहे। आपण जर इतर ग्रहगोचरचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कन्या राशीमध्ये बुध हा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात असणार आहे। म्हणजे या काळामध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत रवी आणि बुध या 2 ग्रहांची युती असणार आहे, बुधादित्य योग होणार आहे। सध्या मीन राशीमध्ये वक्री शनीचं गोचर चालू आहे। म्हणजे या वक्री शनीचा शनी बुधाशी म्हणजे रवी आणि शनीशी, शनीचा हा रवी आणि बुधाशी प्रतियुती हा अशुभ योग होणार आहे। म्हणजे रवी शनी प्रतियुती अतिशय अशुभ असते, लक्षात घ्या, अशी अशुभ युती तयार होणार आहे गोचरमुळं। कुंभ राशीमध्ये राहू असून सिंह राशीमध्ये शुक्र केतू युती आहे। इथंही शुक्र आणि राहूची प्रतियुती होणार आहे। शुक्र केतू युती ही फारशी त्रासदायक चांगली नसते, त्यामुळे स्त्रीवर्ग, कलाकार, अभिनेत्या यांनाही हा काळ त्रासदायक असणार आहे। सध्या गुरु मिथुन राशीमध्ये आहे, तो 18 जुलैनंतर कर्क राशीमध्ये जाणार आहे, तोपर्यंत हा मिथुन राशीमध्ये असणार आहे। मंगळ तुळ राशीमध्ये आहे। थोडक्यात वरील काळामध्ये म्हणजे 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या काळामध्ये पापग्रहांचे अशुभ योग गोचरीने निर्माण होत आहेत। ही एक चांगली गोष्ट नाही आहे। विशेषतः रवी शनी प्रतियुती, शनी मंगळ षाष्टक योग, मंगळ शनी षाष्टक योग, शुक्र राहू प्रतियुती, शुक्र केतू युती या अशा अशुभ योगामुळे हे रवीचं गोचर सर्वच राशींना आपल्या कारकत्वामध्ये काहीशी अशुभ फळ देईल असं दिसतं। थोडक्यात काही महिन्यापासून सुरू असलेला प्रतिकूल काळ हा 15 ऑक्टोबरपर्यंत खराबच राहणार आहे। लक्षात आहे, मी तुम्हाला जानेवारी किंवा मार्च 25 मध्ये सांगितलं की हे वर्ष नैसर्गिक आपत्ती देणारं आणि अतिशय विध्वंसक आणि स्फोटक घटनाचं असणार आहे। त्याप्रमाणे घटना घडल्या हे लक्षात घ्या। हाच त्रास किंवा असाच वाईट काळ हा जास्तीत जास्त 17 ऑक्टोबरपर्यंत असेल हे लक्षात घ्या। आता आपण 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 25 पर्यंत कन्या राशीतील गोचर रवीची जागतिक, सामाजिक, राजकीय किंवा सर्वसामान्य फळं काय असतील हे मी तुम्हाला भाकीतात सांगणार आहे। आपण 6 ते 7 भाकीत करणार आहोत। पहिलं भाकीत लक्षात घ्या की रवी शनी प्रतियुती, शनी मंगळ षाष्टक योग, मंगळ हर्ष षाष्टक योग अशा पापग्रहांच्या अशुभ योगामुळे या काळात म्हणजे 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला काही ठिकाणी हिंसाचार, वाहन अपघात किंवा विमान अपघात, नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकट, तसे हिंसक आंदोलनं, सरकारविरोधी मोर्चे, निदर्शने, बंद इत्यादी होण्याची शक्यता राहील। त्यामध्ये मोठी जनधन हानी होणे संभवतं। मागील काही काळाप्रमाणे हाही काळ सरकार व सत्ताधारी पक्षासाठी डोकेदुखी वाढवणारा किंवा डोकेदुखी देणारा जाणार आहे। दुसरं बाकी लक्षात घ्या की रवी शनी प्रतियुतीमुळे
तसेच रवी हा केतू मंगळ यांच्या पापकर्ते असल्याने 17 ऑक्टोबरपर्यंतचा काळ हा सरकार, सत्ताधारी पक्ष, सरकारी नोकरदार, त्याचबरोबर राजकारणी लोकांना अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक जायला असं दिसतं. विरोधकांकडून किंवा जनतेकडून सत्ताधारी पक्षाला त्रास होणं संभवतं. सरकारविरोधी जनमत, आक्रोश तुम्हाला पाहायला मिळेल. काही ठिकाणी सरकारविरोधी मोर्चे, हिंसक आंदोलने, बंद, निदर्शने, काही मागण्यांसाठी उपोषण इत्यादी या काळात झालेले पाहायला मिळतील. थोडक्यात हा काळ सत्ताधारी पक्षाला मनस्ताप देणारा जाईल. ही ग्रहस्थिती काही राज्यात किंवा काही देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काही राज्यामध्ये ह्याच ग्रहस्थितीमुळे काही राज्यामध्ये किंवा काही देशामध्ये तुम्हाला सत्तांतर किंवा नाट्यमय घटना घडलेल्या पाहायला मिळतील. एखाद्या मोठ्या पक्षामध्ये फूट पडणे किंवा मोठ्या व्यक्तीला राजीनामे द्यावे लागणे या काळात संपवतं. तर काही मंत्री, अधिकारी यांच्यावर या काळात आरोप होतील. वरील सर्व अशुभ परिणाम हे 13 सप्टेंबरनंतर ह्या लोकांना पाहायला मिळतील. पुढचं बाकी लक्षात घ्या की कन्या या राशीतील रवी बुध युती व रवी शनी प्रतियुती, तसेच मिथुन राशीतील गुरुमुळे काही ठिकाणी साथीचे रोग किंवा साथीचे आजार या काळात झपाट्याने पसरण्याची शक्यता राहील. हा काळ आरोग्यासाठी सर्वांसाठी प्रतिकूल जाणार आहे. त्यामुळं लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः फ्लूसारख्या किंवा व्हायरल साथी तुम्हाला या काळात पसरायला पाहायला मिळतील. त्याचबरोबर काही लोकांना पोटाचे विकार, टायफॉइड, गॅस्ट्रो अशाही आजारच्या साथी तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचं बाकी लक्षात घ्या की पापग्रहांच्या अशुभ योगामुळे व मीन राशीतील वक्री शनीमुळे, मीन राशी जलतत्वाची लक्षात ठेवा, तिथं शनी वक्री आहे आणि ह्या शनीचा रवीशी केंद्र प्रतियुती होते. त्यामुळं मीन राशीतील वक्री शनीमुळे मागील काही महिन्यापासून होत असलेली अतिवृष्टी अशीच काही राज्यामध्ये किंवा देशामध्ये तुम्हाला पुढील 1 महिन्यात त्रासदायक ठरलेली पाहायला मिळेल. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीमुळे भूस्खलन होणे, दरड कोसळणे, घरांची पडझड होणे, तसेच काही देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये भूकंप होणं व त्यामध्ये मोठी जनधनहानी होणं संभवतं. हाही काळ नैसर्गिक आपत्तीला पोषक ठरणार आहे, काळजी घेतली पाहिजे. पुढचं बाकी तयार की 3, 7, 11 ह्या वायुतत्वाच्या राशीमध्ये अनुक्रमे गुरु, मंगळ आणि राहू असे ग्रह इतर ग्रहांच्या अशुभ योगामध्ये येत असल्यामुळे, ही वायुतत्वाचे रास बिघडल्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी गॅस गळती, विषबाधा, विषारी वायूचा स्फोट होणे किंवा विषारी वायू पसरणे, मोठी वादळे येणे इत्यादी या काळात शक्यता राहील. विशेषतः विमान अपघात किंवा एखादी विमान दुर्घटना या काळात तुम्हाला पाहायला मिळेल. शेअर मार्केटचा विचार केला तर शेअर मार्केटमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत चढ उतार राहतील. मात्र त्यानंतर 17 ऑक्टोबरपर्यंत शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळेल. काहींना ट्रेडिंगमधून या काळात मोठा पैसा मिळण्याची शक्यता राहील. रवीच्या बेसिक माहितीनंतर किंवा जागतिक सामाजिक भाकितानंतर आता आपण तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना हा महिना कसा जाईल, हे गोचर कसं जाईल मी तुम्हाला सांगणार आहे. सुरू करूया आपण तूळ राशीपासून. तूळ राशीच्या 12व्या स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 25पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाईल. का तर रवीचं 12व्या स्थानातलं गोचर आणि बुधाचं 12व्या स्थानातलं गोचर हे त्रासदायक असतं. म्हणजे पुढचा महिना, सव्वा महिना या लोकांना खूप खराब जाणार आहे. कारण या राशीच्या लोकांना 12वा रवी बुध, तसेच राशीतूनच सुरू असलेलं मंगळाचं गोचर या सगळ्या गोष्टी प्रतिकूल असल्याने या लोकांना काही अशुभ फळं या काळात मिळतील. मात्र इतर ग्रहांचं गोचर हे उत्तम असल्याने या लोकांना काही चांगलीही फळं मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. किंवा अडथळे जरी आले तर त्यातून इतर ग्रहाचं, शनीचं गोचर, गुरुचं गोचर उत्तम असल्यामुळे तुम्हाला यातून मार्ग सापडेल. त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही. 12व्या स्थानातील या रवी बुधामुळे काहींना धननाश होणं, अनावश्यक खर्च होणं, आर्थिक नुकसान होणं, मानसिक अस्वस्थता, चिंता राहणं इत्यादी संभवतं. एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप संभवतो. काहींना कोर्ट कचेरीमध्ये अपयश येणं किंवा निकाल यांच्या विरोधी लागणं संभवतं. कुटुंबातील लोकांच्या किंवा स्वतःच्या आरोग्यावर किंवा आजारपणावर ह्या काळात खर्च होतील. या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. शक्यतो मोठ्या ट्रिप काढणे किंवा मोठी खरेदी करणे या लोकांनी टाळावं, अन्यथा आर्थिक अडचणी तुम्हाला जाणवतील. काहींना या काळात लांबचे प्रवास, ट्रिप होणं संभवतं, याच्यावर खर्च होणं संभवतं. या राशीच्या लोकांना मंगळाचं गोचर सध्या प्रतिकूल असल्याने, कारण चंद्रावरून मंगळाचं गोचर त्रासदायक असतं, त्यामुळं या लोकांना 13 सप्टेंबरनंतर काही लोकांना मनस्ताप होणं, चिडचिड होणं, यांचा आक्रमकपणा वाढणं व त्यातून वाद होणं संभवतं. शक्यतो या लोकांनी वादविवाद टाळावेत. 28 ऑक्टोबर नंतरचा काळ मात्र या लोकांना अतिशय चांगला जाईल. तोपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. विशेषतः कोणते दिवस खराब जातील तर 22-23 सप्टेंबर व 2, 3, 10, 11 ऑक्टोबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं.
कोणताही निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर वृश्चिक राशीच्या लाभस्थानातून होणारं रवी बुधाचं गोचर भ्रमण दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत उत्तम असल्याने या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि लाभदायक जाणार आहे. कारण लाभातलं कोणत्याही ग्रहाचं गोचर हे चांगलं असतं. त्यामुळे ह्या लोकांना आता व्यवसायातून, नोकरीतून चांगले आर्थिक लाभ होतील. काहींना सरकारी कामातून यश मिळणं, पैसा मिळणं संभवतं. या लोकांना 17 ऑक्टोबरपर्यंत उत्कृष्ट धनलाभ होणं, सन्मान प्राप्ती होणं, उत्तम आरोग्य प्राप्ती होणं संभवतं. या लोकांची एखादी मोठी इच्छा या काळात पूर्ण होईल. तसेच रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नाच्या साधनामध्ये वाढ होईल. व्यवसायातून मोठी अर्थप्राप्ती या लोकांना होणं संभवतं. तसेच मित्र व नातेवाईकाकडून उत्तम सहकार्य या काळात मिळेल. काहींना उत्तम वाहन, वास्तू, भोजनाची प्राप्ती होणं संभवतं. एकंदरीत हा काळ या लोकांना सुखदायी व नानाविध लाभ करून देणार जाईल. मात्र असं असलं तरी दशमातून सुरू असलेलं शुक्र केतूचं गोचर हे प्रतिकूल असल्याने दशमातलं शुक्राचं गोचर त्रासदायक असं लक्षात ठेवा. केतूचंही गोचर प्रतिकूल आहे. त्यामुळं दशमातील शुक्र केतूचं गोचर प्रतिकूल असल्याने काहींना विपत्ती, संकट येणं, नोकरी व्यवसायामध्ये, विशेषतः करिअरमध्ये अडचणी निर्माण होणं संभवतं. जवळच्या लोकांशी वाद होतील. स्त्री वर्गाकडून दुःख प्राप्ती होणं संभवतं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आईवडिलांच्या आरोग्याची बिघडणं संभवतं. विशेषतः वडिलांचं आरोग्य बिघडेल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांना लग्नेश मंगळ हा 12व्या स्थानातून जात असल्याने काहींना नोकरीमध्ये बदली होणं, स्थलांतर होणं, प्रवास होणं संभवतं. हा मंगळ प्रतिकूल असल्याने काहींना अनारोग्य, अनावश्यक खर्च होणं, कर्ज होणं व त्यातून मनस्ताप होणं संभवतं. त्यामुळे या काळात वृश्चिक राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं, अनावश्यक खरेदी करणं टाळणं फार गरजेचं राहील. 2 ऑक्टोबर नंतर मात्र ह्या लोकांना पुढील 1 महिना मानसिक त्रास जास्त होण्याची शक्यता राहील. का तर बुधाचं गोचर, रवीचं गोचर आणि मंगळाचं गोचर हे 12व्या स्थानातून असणार आहे. त्यावेळी ह्या लोकांना 2 ऑक्टोबर नंतर खर्चाचं प्रमाण खूप वाढणार आहे. तेव्हा त्यांना प्रवास करायला लागेल, खर्च वाढतील, त्यातून मनस्ताप होऊ शकतो. लक्षात घ्या, तेव्हा विचार करा. कोणत्या दिवसांना विशेष खराब जातील तर 24, 25, 26 सप्टेंबर व 4, 5, 12, 13 ऑक्टोबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता, अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर धनुराशीच्या दशम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि यशदायी जाणार आहे. का तर दशमातलं रवीचं आणि बुधाचं दोघांचंही गोचर चांगलं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लाभातून मंगळाचं गोचर चांगलं आहे. म्हणजे या लोकांना 1 ते 1.5 महिना, अतिशय 2 महिने तर या लोकांना खूप चांगलं ग्रहमान असणार आहे. लक्षात घ्या. रवी बुधाचं आणि मंगळाचं गोचर 27 ऑक्टोबरपर्यंत उत्तम असल्याने तोपर्यंत या लोकांना या काळात उत्कृष्ट धनप्राप्ती होणं संभवतं. तसेच काहींना हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणं संभवतं. काहींना नवीन नोकरी मिळणं, तर नोकरीमध्ये पदोन्नती होणं, प्रमोशन होणं, पगारवाढ होणं संभवतं. सरकारकडून किंवा वरिष्ठांकडून कामाची स्तुती होईल. काहींना सामाजिक राजकीय प्रतिष्ठा प्राप्ती होईल. काहींना उत्तम आरोग्य लाभ होणं, तसे एखादं नवं पद मिळणं संभवतं. थोडक्यात हा काळ या लोकांना भाग्यकारक व मोठी कार्यसिद्धी करून देणार जाईल. मात्र असं असलं तरी सुरू असलेली शनीची पनोती कौटुंबिक, मानसिक त्रासदायक जाईल. आईवडिलांच्या आरोग्याच्या तक्रारी राहतील. नोकरीमध्ये बदल करताना विचार करावा. सरकारी नोकरदार किंवा राजकीय लोक यांना हा काळ थोडा त्रासदायक जाईल. शत्रूच्या कारवायावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. विशेषतः कोणते दिवस खराब जातील तर 17, 18, 27, 28 सप्टेंबर व 6, 7, 15, 16 ऑक्टोबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर मकर राशीच्या भाग्यस्थानातून 9व्या स्थानातून रवीचं गोचर भ्रमण दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 25पर्यंत या राशीच्या लोकांना काहीच प्रतिकूल जाईल. मात्र शनीचं गोचर चांगलं आहे, गुरुचं गोचर चांगलं आहे. ह्या गोष्टीचा विचार केला तर काही बाबतीत चांगली फळेही मिळतील. मात्र काही बाबतीत अनुकूल आणि प्रगतिकारक जाईल. काही बाबतीत अशुभ फळ नक्की मिळतील. काहींना या काळात या भाग्यातल्या रवी बुधामुळं धनहानी होणं, मानहानी होणं, खोटे आरोप होणं, तसेच मित्र भावंडांशी वाद होणं संभवतं. भाग्योदयामध्ये अडथळे येतील. मानसिक अस्वस्थता वाढेल. मनस्तापदायक घटना घडतील. आरोग्यही बिघडण्याची शक्यता राहील. थोडक्यात काय तर गुरु, राहू आणि केतू यांचं गोचरही या लोकांना खराब असल्याने आणि सध्या रवी बुधाचंही गोचर खराब असल्याने या राशीच्या लोकांना 16 ऑक्टोबरपर्यंत मनस्ताप आणि दुःख इत्यादी राहील. थोडं शांत आणि संयमी राहावं. कुठलाही चुकीचा निर्णय या काळात घेऊ नये. दशमातील मंगळामुळे काहींच्या नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं, अडचणी निर्माण होणं संभवतं.
काहींना मनाविरुद्ध बदली होणं, स्थलांतर होणं किंवा नोकरीत जाणं, व्यवसायात अडचणी येणं संभवतं. आजारपणावरही काही लोकांना मोठा खर्च होईल. 2 ऑक्टोबर नंतर मात्र या लोकांचा बराच मानसिक त्रास कमी होणार आहे. तोपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणते दिवस खराब जातील मकर राशी लोकांना? तर विशेषतः 19, 20, 21, 29, 30 सप्टेंबर व 1, 8, 9 ऑक्टोबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही निर्णय घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर कुंभ राशीच्या अष्टम स्थानातून होणाऱ्या रवीचं अष्टम स्थानातून रवी आणि बुधाचं गोचर प्रतिकूल सुरू. लक्षात घ्या, रवीचं भ्रमण सुरू असल्याने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 25 पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाणार आहे. या लोकांना शनीची साडेसाती, तसेच राशीतून होणारं राहूचं भ्रमण आणि राशीच्या सप्तमातनं होणारं शुक्र केतूचं गोचर भ्रमण हे सगळं गोचर प्रतिकूल असल्याने, त्याचबरोबर अष्टमातलं रवी बुधाचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांना येणाऱ्या काळामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि वैवाहिक बाबतीत प्रचंड त्रास होऊ शकतो. त्रासदायक हा काळ जाणार आहे. या लोकांनी अतिशय शांत आणि संयमी राहावं लागेल. 2 ऑक्टोबर नंतरचा काळ ह्या लोकांना जास्त मनस्ताप देणार जाईल. वैवाहिक जीवनामध्ये कलह होणं, कटकटी होणं, वाद वाढणं, काहींचे वाद विकोपाला जाऊन त्यातून क्वचित विभक्तता होणं संभवतं. काही लोकांच्या जोडीदाराचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. थोडक्यात वैवाहिक सौख्यामध्ये हा काळ चांगला जाणार नाही. अष्टम स्थानातील रवीमुळं काहींना शरीर कष्ट, अनारोग्य, रोगवृद्धी होणं, आजारी पडणं संभवतं. त्यामुळे या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. एखाद्या वाईट घटनेतून या लोकांना मनस्ताप होणं संभवतं. या काळामध्ये हा रवी धनहानी, मानहानी, गुप्त चिंता, शत्रुबाधा देणार जाईल. सरकारी नोकरदारांनी किंवा राजकारणी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि कायद्याचं पालन करावं लागेल. अन्यथा काहींना कोर्ट केस, दंड, अटक किंवा नोकरी जाणं संभवतं. या लोकांना 17 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 17 ऑक्टोबर त्याचबरोबर 27 ऑक्टोबर नंतरचा काळ येणाऱ्या लोकांना थोडा बरा जाईल. त्यानंतर बऱ्याच अडचणी या लोकांच्या कमी होतील. काहीतरी मार्ग सापडेल. तोपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. शनीची साडेसाती सुरू आहे. बरंच गोचर खराब आहे. त्यामुळे नित्य शनी उपासना करा, राहूची उपासना करा, कालभैरवाची उपासना करा. तुम्हाला खूप लाभदायक होईल. कोणते दिवस जास्त अशुभ जातील? तर 22, 23 सप्टेंबर व 2, 3, 10, 11 ऑक्टोबर हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता व अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही निर्णय घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. आपल्याला माहीत आहे मीन राशीला सध्या शनीची साडेसाती सुरू आहे आणि चंद्रावरून शनीचं गोचर प्रतिकूल आहे. म्हणजे प्रतिकूल गोचर सुरू असताना सुद्धा आता हे मीन राशीला आता सप्तमातून होणारं रवीचं गोचर भ्रमण, सप्तमातून होणारं बुधाचं गोचर भ्रमण हे दोन्ही गोचर भ्रमण प्रतिकूल आहेत. त्यामुळे 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 25 पर्यंत या राशीच्या लोकांना हे गोचर त्रासदायक जाईल. कारण राशीतून होणारं शनीचं गोचर, अष्टमातून होणारं मंगळाचं गोचर, षष्ठातून होणारं शुक्राचं गोचर, सप्तमातून रवी बुधाचं गोचर, थोडक्यात सर्वच ग्रह गोचर या राशींना प्रतिकूल असल्याने या राशीच्या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैवाहिक बाबतीत त्रास होणं संभवतं. 12 राशीमध्ये सगळ्यात जास्त गोचरनी ग्रहमानाने बिघडलेली रास कुठली असेल तर ती मीन रास आहे. मीन राशीच्या लोकांनी येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये खूप काळजी घ्या. विशेषतः आरोग्याची काळजी या लोकांना घ्यावी लागेल. या काळात शांत आणि संयमी राहावं लागेल. कोणताही अविचारी तडकाफडकी निर्णय घेऊन चालणार नाही. काहींना या काळामध्ये अनारोग्य, वाहन अपघात, एखादी शस्त्रक्रिया होणं संभवतं. विशेषतः वैवाहिक जीवनामध्ये वाद, कटकटी या काळात वाढण्याची शक्यता राहील. तसेच व्यवसायामध्ये अडचणी या काळात वाढतील. काहींच्या पतीपत्नीमधले वाद हे विकोपाला जाऊन क्वचित विभक्तता होणं किंवा एखादा अविचारी निर्णय घेणं संभवतं. त्यामुळे जोडीदाराशी मतभेद टाळावेत. तडजोडीची भूमिका घ्यावी. काहींना या रवीमुळे किंवा अष्टमातल्या या मंगळामुळे धनहानी, संघर्ष, मनस्ताप, दुःख, संकट इत्यादी राहील. या लोकांना आता अधिक मेहनत घ्यावी लागेल. शांत आणि संयमी राहावं लागेल. कोणताही चुकीचा निर्णय तडकाफडकी अविचाराने या लोकांनी घेऊ नये. यासाठी उपाय म्हणून ते नित्य शनी उपासना करावी, गुरु उपासना करावी. ह्या गोष्टी जर केल्या तर या लोकांना नक्कीच फरक पडेल. या लोकांना, मीन राशीच्या लोकांना 27 ऑक्टोबर व 15 नोव्हेंबर नंतरचा काळ थोडा बरा जाईल. तोपर्यंत या लोकांनी काळजी घ्या. 27 ऑक्टोबर किंवा 15 नोव्हेंबरपर्यंत मीन रास थोडी बिघडलेली आहे, दूषित आहे, ग्रहांची स्थिती प्रतिकूल आहे.
कोणते दिवस यांना जास्त अशुभ जातील तर 24, 25, 26 सप्टेंबर व 4, 5, 12, 13 ऑक्टोबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता, अनारोग्य देण्यात जातील। या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहिलं पाहिजे। कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये की आरोग्याची या लोकांना काळजी घ्यावी लागेल। मी आत्ता पण तुम्हाला याही व्हिडिओमध्ये 6 राशीबद्दल सांगितलेलं आहे। वरील पैकी ज्या राशींना हे रवीचं गोचर अतिशय प्रतिकूल की खराब असेल त्यांना मी सांगतो ते जर त्यांनी उपाय केले तर नक्कीच त्यांना लाभ होईल। पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा मनातल्या मनात ह्या लोकांनी करावा। त्यानंतर एक ग्रंथोक्त मंत्र आहे रवी ग्रहाचा, तो म्हणजे काय तर जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्युतीम तमो अरीम सर्व पापघ्नम प्रणवतो अस्मिन दिवाकरम। ह्या मंत्राचा रोज एक माळ जप करा की हा मंत्र म्हणणं ज्यांना शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो, ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः किंवा ओम गृणीही सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। नंतर रोज सकाळी उठल्यानंतर 12 सूर्यनमस्कार करा आणि सूर्याला अर्घ्य द्या। यांनी तुमचं आरोग्य चांगलं राहील, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील। मीन राशीच्या लोकांनी शनी उपासना मनापासून करा, गुरु उपासना करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल। अशा प्रकारे मी तुम्हाला 6 राशीचं मासिक भविष्य सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। एक निवेदन करतो जाता की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका। यानंतर आपण अशाच एखाद्या तुम्हाला जर ऑनलाईन मार्गदर्शन कोणाला हवं असेल, कन्सल्टिंग हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू। इथून पुढे मी नक्की व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। श्री स्वामी समर्थ।